बंगला बांधावा किंवा मग अजून काही शेती विकायला निघाली तर शेती घ्यावी. परंतु आपल्याकडं जर बऱ्यापैकी पैसा आला तर काही धार्मिक कार्यक्रम करावं असं फार कमी लोकांना सुचतं. जेव्हा कुठलीही गोष्ट आपण योग्य व्यक्तीला योग्य ठिकाणी दान करतो त्याचे परिणाम उत्तमाति उत्तम येतात. समुद्र तुम्हाला माहिती आहे पाण्याने ओतप्रोत भरलेला असतो. समुद्राला वाटलं की आपल्याकडं पाण्याचा साठा भरपूर आहे, परंतु हा साठा आपण कोणाला द्यायला पाहिजे, कारण देण्यामध्ये जे समाधान असतं तेवढं घेण्यामध्ये नसतं. मग समुद्राने विचार केला की आता आपल्याकडे असलेलं पाणी द्यायचं कोणाला. तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण हे आकाशाला देऊ, कारण आकाश हे विशाल आहे. जसं समुद्रातलं पाणी समुद्र पृथ्वीवर 1/3 पाणी आहे, भरपूर पाणी आहे, परंतु त्या पाण्याचा उपयोग जो आहे तो कमी होतो, कारण समुद्राचं पाणी हे खारट असतं. मग समुद्राने विचार केला की हे द्यायला पाहिजे, कोणाला द्यायचं, तर त्याच्या डोळ्यासमोर आकाश आलं. आकाश हे मोठं आहे की आपण हे आकाशाला पाणी द्यायला पाहिजे, परंतु आपण खाली आकाश उंच इथपर्यंत पाणी आपलं पोहोचायचं कसं, हा प्रश्न पडला. तेव्हा वरून तळपत असलेल्या सूर्याने याची चिंता पाहिली समुद्राची, आणि सूर्याने विचारलं का रे बाबा तू चिंतित का आहेस. तर समुद्राने सांगितले की मला माझ्याकडे पाण्याचा साठा भरपूर आहे, तो द्यायचा आहे, परंतु कोणाला द्यावा. तर विचार आला की आकाशाला द्यावा, परंतु हे आकाशापर्यंत पाणी पोहोचणार कसं. समुद्रानं सांगितलं सूर्यानं सांगितलं मी तुला सहकार्य करतो. उन्हाळ्यामध्ये सूर्य जास्ती तापतो, त्याच्या तेजाची प्रकाशाची प्रखरता जास्त असते. मग सूर्याने उन्हाळ्यामध्ये ते तेज प्रखर केलं, समुद्राच्या पाण्याची वाफ झाली आणि ती वाफ आकाशात गेली, त्याचे ढग झाले. मग ढग तर झाले, परंतु आता ढग चिंतित पडले की आता आपण जास्तीत जास्त एका ठिकाणी पाणी टाकू शकू, आणि जास्तीत जास्त एका ठिकाणी पाणी जर टाकलं तर ते सुद्धा त्रासदायक ठरतं. कुठलीही गोष्टही त्रासदायक ठरतेच. हे पाणी आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचता यावं यासाठी काय करायला पाहिजे, तो चिंतित पडला. मग वाऱ्यानं याच्याकडे लक्ष दिलं, म्हणे हा चिंता काय करू. त्याला विचारलं, त्याने विचार केला की असं असं आहे. मग वारा म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, मी तुला सहकार्य करतो. मग वाऱ्यानं ढगाला सहकार्य केलं आणि या ढगांना या पृथ्वीवर सर्व ठिकाणी पोहोचवलं. सर्व ठिकाणी पाण्याचा वर्षाव झाला आणि ही सृष्टी सुजलाम सुफलाम झाली. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, समुद्राचं असलेलं खारट पाणी या सूर्याच्या उष्णतेने त्याची वाफ झाली, ती वाफ आकाशात जाईपर्यंत त्याच्यातला खारटपणा दूर झाला. कशामुळं, सूर्याची उष्णता, त्याची वाफ, ही प्रक्रिया. तसं जर त्याच्यातला खारटपणा दूर करायचा असेल तर ते काम खूप अवघड आहे, परवडेबल नाही खर्चिक दृष्ट्या. परंतु कुठलाही खर्च न होता ते खारट पाणी गोड होतं. म्हणून जेवढं पाणी ढगामधलं गोड असतं तेवढं पाणी इतर कुठेही आपल्याला गोड सापडत नाहीये. खारट पाणी गोड होतं. आपल्याकडे असलेली संपत्ती मग ती 2 नंबरची असली तरी चालेल, परंतु ज्यावेळेस आपण ती सत्कार्यात लावतो ना तर त्याचा खारटपणा दूर होतो, त्याच्यातला दूषितपणा हा दूर होतो. मग याचं कारण आहे की आपल्याकडली असलेली संपत्ती जर आपण चांगल्या कार्यासाठी वापरली, योग्य ठिकाणी योग्य पात्राच्या ठिकाणी वापरली, तर त्याचा परिणाम उत्तमात उत्तम येतो. आणि समुद्राचं हे पाणी शेवटी समुद्राला जाऊन मिळतं, हे त्याच्यातलं महत्व आहे. कारण समुद्राचं पडलेलं पाणी सर्व सृष्टीला सुजलाम सुफलाम तर करतच, परंतु ओढे नदी याच्या माध्यमातून ते पाणी पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं. हे चक्र चालू राहतं. आपण आपल्या जीवनामध्ये जेव्हा सत्कर्म करतो तेव्हा त्याचे परिणाम हे चांगल्यात चांगले यावे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते दान कुठं करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, या संदर्भातला आजचा हा विषय आहे. कारण पंचावतार जरी म्हटलं तर या पंचावतारामध्ये समर्पणाचाच विधी आहे. जसं आपण एखादी जी सामुग्री असते
ती सामग्री आपण अग्नीमध्ये टाकतो, ज्याला आहुती असं म्हणतात. मग ही आहुती करतो तेव्हा त्याचा यज्ञ होतो. जेव्हा आपण एखाद्याला वस्तू देतो तेव्हा त्याचं दान होतं. आपल्याकडे असलेली वस्तू ही संयम ठेवून आपल्याकरता न वापरली तर त्याचं तप होतं. आणि जेव्हा आपण तनामना धनानं आपल्याकडे असलेलं परमेश्वराचरणी समर्पित करतो तेव्हा त्याचा योग होतो. आणि जेव्हा योग होतो तेव्हाच आपल्या जीवनाचं सार्थक होतं. हे याच्यातलं महत्व आहे. मग या ठिकाणी श्रीमान शिवाजीराव भोमसे, आता ही पंचावताराची जी कल्पना आहे, पंचावतार उपहाराची, ही कल्पना गृहमंत्र्यांची आहे, त्यांची नाही. त्यांच्याकडे थोडे पैसे जमा झाले, त्यांनी आपलं म्हणणं उक्त केलं घरच्या लोकांकडे की मला हे खर्च करायचे नाही आणि याचा पंचावतार उपहार करायचा. परंतु असं आहे, आता पंचावतार उपहाराला बऱ्यापैकी खर्च लागतो, तुम्हालाही कल्पना आहे. आणि तसंही आता 30-40 हजार रुपये खर्च यांना एवढीच आहे लोक तरी सुद्धा लागतो. परंतु याला काही कमी पडतं आणि मग कमी पडतं म्हटल्यानंतर बाकीच्यांनी सहकार्य केलं आणि अशा प्रकारे हा पंचावतार उपहाराचा कार्यक्रम आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, संपन्न होत आहे. पंचावतार तर आपण रोजच करतो, परंतु त्यावेळेस जे दान आपण करतो तिथं फक्त परमेश्वराला आपण उपहार दाखवतो, हा एवढाच मर्यादित प्रकार असतो, तोही पंचावतारच आहे. परंतु या ठिकाणी जेव्हा आपण साधू संत बोलवतो तिथं पाठ पारायण होतं, त्यानंतर वासनिक आपण बोलवतो, त्या वासनिकांच्या ठिकाणी अन्नदान होतं, त्यानंतर आता या ठिकाणी होत असली धर्मसभा, ज्ञानदानाचं काम होतं. अशा अनेक गोष्टीचं कार्य त्यामध्ये होतं. म्हणून त्या पंचावताराचे जे परिणाम आहेत ते जास्तीत जास्त प्राप्त होतात. रोज उपहार दाखवतो त्याचे परिणाम आहेत, परंतु हे अनेक गोष्टींना या ठिकाणी निर्माण होणारे परिणाम आहेत. एका विहिरीला जेव्हा आजूबाजूला चौकोन झरे असतात तेव्हा त्याचा साठा जास्त होतो. तुमचं उत्पन्न शेतीचं पण आहे, तुमचा काहीतरी व्यवसाय पण आहे, तुम्ही नोकरी करता, तुम्हाला चौबाजूने जेव्हा झरे येतात तेव्हा तुम्ही श्रीमंत बनता खऱ्या अर्थाने. एकाच बाजूचं उत्पन्न आहे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी पुरेसं ठरतच असं नाही. त्याचप्रमाणे पंचावतार हा एक असा विधी आहे की या विधीमध्ये अनेक गोष्टीचा सहभाग होतो. आता उदाहरणार्थ हे ज्ञानयज्ञ आहे, वासनिकाला अन्नदान झालेलं आहे, पारायण झालेलं आहे, या ठिकाणी वस्त्रदान होईल, अन्नदान होईल. या सर्व गोष्टी मिळून जे होतं म्हणजे सगळे पाजर एका ठिकाणी येतात आणि याचं महत्व अधिक आहे म्हणून पंचावतार उपहार केला जातो. कारण जास्तीत जास्त जर तुम्हाला फायदा मिळवायचा असेल, आध्यात्मिक दृष्ट्या पारमार्थिक दृष्ट्या जर तुम्हाला संपन्न व्हायचं असेल तर त्यासाठी पंचावतार करायला हरकत नाही, जर तुमच्याकडे त्या मापाचे पैसे असतील तर. जास्त प्रस्तावना न लांब होता, आज या ठिकाणी ज्यांनी आपल्या हस्ते दीपाचं प्रज्वलन केलं, ज्योती प्रज्वलित केली, असे परमपूजने परमादरणीय जुन्नरकर बाबाजी यांना मी विनंती करतो त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. घे नाही